तर मित्रांनो बघू शकता उसळण्याच्या मैदानात मथुर पण आलेला आहे आणि पहिलाच फेरा आपण बघतोय मथुरचा. तर बघू शकता मित्रांनो पुराला मैदानात फेऱ्यासाठी क्रेज पण बघू शकता मित्रांनो. नियोजन तर मित्रांनो बघू शकता लक्षासोबत मथुर 1-1 आणि फेरा बघतोय आपण पहिलाच संडेच्या मैदानात. तर बघू शकता मित्रांनो मथुर चाललेले आहे. तर मित्रांनो बघू शकता मथुरचा आता फेरा पडतो पहिलाच आज संडेच्या मैदानात आणि मथुर थोडासा मस्ती करताना दिसतोय. बघू शकता लक्ष आणि मथुर. सुंदर असा फेरा पळतोय सुपर फास्ट गाडी आहे. तर मित्रांनो बघू शकता उसळण्याच्या मैदानात आज छोटा लक्ष पण आपल्याला बघायला भेटतं. तर दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. तर जमली वगैरे गाडी तर न जमली अड्ड्यात आम्ही नाव देऊ. तर 2 दिवस मैदान होतं. तर ही नवीन कॉन्सेप्ट कुठेतरी आपल्याला बघायला भेटते. तर त्याच्याबद्दल काय वाटते तुम्हाला? चांगलं गेले आज कुठेतरी. आज सर्व बिंजोरच्या गाड्या आहेत आणि मागच्या मैदानात जेव्हा ते मागे 17 तारखे 18 तारीख 2 मैदान ठेवलेली. आता काल पण मैदान झाला. काल कुठेतरी छोट्या गाड्या मालकांना कुठेतरी सहकार्य झालं. आज कुठेतरी मोठे सर्व बैलगाड्या मालक आहेत कुठेतरी 2 दिवस मैदान ठेवल्यामुळं सर्वांच्या ज्या गाड्या ज्या राहतात ज्या 50-50 60-60 गाड्या प्रत्येक मैदानामध्ये राहतात ते पूर्ण होतील. आणि आज मला तरी वाटतं खूप छान मैदान होईल बिंजोरचं पण. तर कोणते असे नंदी आलेत का तुम्हाला वाटते की मोठे मोठे नंदी आज बघायला भेटतील? सर्व नंदी आलेत. जेवढे ठाणे रायगडमध्ये जेव्हा बाहेरचे सर्व नंदी नाशिकचे सांगली साताऱ्यापासून नंदी आलेत आणि या मैदानासाठी सर्व इच्छुक असतात. जसं हिंदकेसरी मैदानवरती होतं तसं जेव्हा मैदान उसटण्याचा होता तो हिंदकेसरीच होतो मुंबईचा बिंजोडचा. आणि आज सर्व चांगल्या गाड्या बघायला भेटतील सर्वांना. दादा आपण थोडंसं मथुरबद्दल बोलूया. तर आता आपल्याला कुठेतरी काल सर्जाची गाडी विजयी झाली. तर त्याच्याबद्दल काय बोलाल? आज कुठेतरी बघा मथुरच्या पावलावर पाऊल घडवणारा राहुलदादा कुठेतरी नंदी आणणार आहेत आणि तो सर्जा चालवते. त्याच्यानंतर कॉकटेल पळाला. त्याच्यानंतर चांगली बैलं आहेत जी त्यांच्या दावणीला घडतील. कारण मथुरसारखा नंदी त्यांच्या दावणीला असल्यामुळे त्याचा आशीर्वाद आमच्या बैलावरती बी आहे. कारण लक्षाला घडवण्याच्या वाटे मथुरचा हात आहे आणि आज कुठेतरी त्याच्या मुलांनी पुढे आहे. तर एवढं प्रेम भेटतं आहे मथुरला आणि एकीकडे प्रेम पण भेटतं आहे आणि कुठेतरी बोलतात की वय झालं आहे वगैरे. त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय आहे? मथुरची क्रेज जेव्हा आम्ही मथुरमध्ये पडलो तेव्हाच माहीत पडले आम्हाला. कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे मथुरची क्रेज काय आहे. जेव्हा मथुरमध्ये बैल पळतोय तेव्हा बैलाला असं आम्हाला स्वतःला सोरायला असं म्हणजे जेव्हा जिंकून येतो ना तेव्हाची पब्लिकला आम्हाला स्वतःला साईट करायला टाईम नसतो. बाबा थांबा आमच्या नंदीला कुठेतरी हवा येऊ दे काय येऊ दे. काही गोष्टींची अशी म्हणजे आज क्रेज आहे महाराष्ट्रामध्ये त्या बैलाची आणि तो प्रत्येकाच्या मनावर आदिराज्य गाजून ठेवतो. नक्कीच मथुरमध्ये जो पळतो तोच नंदी कुठेतरी उजेडात दिसतोय आपल्याला. तर काय बोलाल त्याच्याबद्दल? राहुल दादा एक मोठं व्यक्तिमत्व आहे, एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. कारण ज्या माणसाने प्रत्येक नंदीला गोरगरिबाच्या नंदीला बैल देतोय आणि आत्ताचं काल असं झालं आहे का पैसेवाल्यालाच बैल देतात. हल्ली जे पैरे असे चाललेत गरीबाचा बैल पळतोय त्याला कोण पैरे देत नाही. आज कुठेतरी गरीबाची नंदी पण कुठेतरी मागे आहेत. पण राहुल दादा एकमेव असं व्यक्तिमत्व आहे ज्याने प्रत्येकाचा नंदी ज्याचा नंदी पळेल ना त्याच्या नंदीला घडवण्याचं काम हे राहुलदादांनी केलेलं आहे. स्वतः आमचं उदर आम्ही घेतो. त्याच्यानंतर घोटचा सर्जा असो ज्या बैलाला कोणतरी पहिले उजेरात आणला असेल तो मथुर असेल. तर सगळी पब्लिकच बोलते जे बैलगाडी क्षेत्रात बघतात ते भुंगा आणि मथुर गाडी पळेल. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल?
पळायला पाहिजे बघा, मैत्रीचे संबंध जपायला पाहिजे, त्याच्यानंतर नक्कीच, विरोधात नक्कीच. ते पळायला पाहिजे, सर्व गोष्टी आहेत आणि लवकरच ती गाडी पण पळणार. काय फक्त फॅन फॅमिलीचे आणि त्यांना एकच सांगतो मी का कुठेतरी वाद निर्माण नका करू. या नक्कीच, बैलगाडा क्षेत्र नक्कीच. आपल्याला टिकवायचं आहे आणि याच्या पुढे चांगला न्यायचं आहे. आज चांगली गाडी पळते, भुंगा सैराट पण कुठेतरी आज ती गाडी पण चांगली पळते, त्याच्यामुळे ते पोरत नाही. पण मथुर आणि जो भुंगा सर्वांना बघायची इच्छा आहे. आता जशी येवन जोडी महबूब आणि मथुर पळायची पहिले, तशी ती आता येवन जोडी पळते, एक चांगली गाडी पळते. लवकरच ती गाडी बघायला भेटेल, कारण राहुल दादा असं व्यक्तिमत्व ते कधी काय करतील ना सांगू शकत नाही. नक्कीच. तर दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आणि शुभेच्छा तुमच्यासाठी आणि नंदीसाठी पण. तर बघू शकता मित्रांनो बसलं आहे नंदी.